नमस्कार, आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड. इस्लापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीचे बांधकाम हे बोगस करून भ्रष्टाचाराचं साम्राज्य निर्माण केल्याबाबत आम्ही तक्रार व बातमी लावली होती आणि त्यामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांना ही अर्ज पाठवला होता, उपमुख्यमंत्री साहेब यांनाही अर्ज पाठवला होता, बांधकाम मंत्री साहेब यांनाही अर्ज पाठवला होता व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा नांदेड यांनाही अर्ज पाठवला होता. आणि तोंडी स्वरूपात किनवटचे आमदार भीमराव केराम यांना तोंडी या इमारतीच्या बांधकामाबद्दल माहिती मी सांगितली होती. हे बांधकाम जे की गळती स्वरूपाचे आणि पाण्यामध्ये गळत असते आणि त्यातल्या त्यात जे बांधकाम शासकीय नियमावलीप्रमाणे इस्टिमेटप्रमाणे हे करायला पाहिजेत होते, परंतु जिथं म्हणलं तिथं अर्धवट प्रमाणात दिसून आलेलं आहे. आणि एकीकडे सकाळ या वृत्तपत्रावर पत्रकार म्हणून प्रमोद जाधव यांनी या रुग्णालयाविषयी बातमी लावली आहे. त्यामध्ये आरोग्य केंद्राचे उद्घाटन कधी होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि रुग्णांना सोयी सुविधा मिळत ना, निधी अभावी काम रखडले. इस्लापूर तालुका 22 रोजी येथील आरोग्य केंद्राचे लोकार्पण मागच्या 2 वर्षापासून रखडलेले आहे. आरोग्य केंद्राचे लोकार्पण कधी होणार हाच प्रश्न ग्रामस्थांकडून वारंवार विचारला जात असून मागच्या 2 वर्षापासून इमारत तयार आहे, मात्र त्यांचे लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे नागरिकाचे हाल होत आहे. आरोग्य सेवाचा बोजवारा उडाला आहे. तयार झालेल्या इमारतीत अजूनपर्यंत कामकाज सुरू झाले नसल्याने त्वरित सुरू करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारतीत 2020-21 मध्ये बांधकाम करण्यात आले होते. या इमारतीचे काम निधी अभावी रखडल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या 1.5 वर्षापासून जिल्हा प्रशासक राज असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे येथील इमारतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाने या इमारतीसाठी अंदाजे 2,20,00,000 निधी दिला, परंतु रुग्णांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी अद्यापपर्यंत घरे बांधली गेली नसल्यामुळे जुने पडझड अवस्थेत असलेल्या घरात राहावे लागत आहे, अशी त्यांनी बातमी लावली होती. आणि त्यानंतर इस्लापूर जे बांधकामाचे शाखा अभियंता जे की बांधकामाबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया इथं व्यक्त केली आहे. येथील इमारतीला अद्यापपर्यंत निधी न मिळाल्यामुळे संबंधित गुत्तेदारांनी काम थांबविले आहे. सदरील इमारतीचे काम 65% पूर्ण झाले असून आता कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घराचा प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु अजून त्यांना मंजुरी मिळाली नाही. आणि त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनीही इथं हे व्यक्त केलं आहे की येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन लवकर करणार असल्याचे पत्र वरिष्ठांनी दिले आहे. पाण्याची सुविधा पूर्ण झाली नसून हळूहळू सुविधा पूर्ण होईल. शाखा अभियंता SN पाटील यांनी असं म्हटलं, 65% पूर्ण झालेली आहे. साहेबांना मला मी फोन करून त्यांना विचारलं, 65%मध्ये ही इमारत जे नियमावलीप्रमाणे आहे, इस्टिमेटप्रमाणे आहे, ते कृपया आहे का? जर 65%मध्ये जे बांधकाम 65% जे म्हणत आहे, जे बांधकाम तुम्ही केलेले आहे, खरोखरच इथे पाहणी करण्यासाठी सरकारी टाचणी क्षमता संशोधक टीम
खरोखरच इस्लापूर सरकारी दवाखान्यामध्ये यावी, जेणेकरून या 65% कारण मी स्वतः प्रत्यक्षात येतं याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवून देण्याचं चित्र दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. खरोखरच अक्षरशः तेथील स्लॅब जे आहे तिथून भेगा पडलेल्या दिसून येत आहे वरचं. त्यानंतर जे भीम आहेत जे रवलेले खरोखरच तिथं गजा दिसत आहे. आणि काही ठिकाणी रूमा जशाला तशाच आहेत. काही ठिकाणी जे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जे टँक बांधलेलं होतं ते बी तशाला तशा वस पडलेलं आहे. रस्त्याचं जे म्हणत आहे तुम्ही शिशी रस्त्याचे, खरोखर अक्षरशः प्रत्यक्षात तिथे माती निघत आहे. आणि जे इमारती जे गेटमध्ये येण्याचं जे आहे तिथं पहिलं जुनं जे होतं गेटसाठी येण्याचं जे भीमा, त्यालाच रिपेअर करून ठोका पॉलिश करून त्याला नवीन तयार केलेलं आहे. तर मला काय म्हणायचं आहे, जे 65% जे अधिकारी वर्ग म्हणत आहे तर प्रत्यक्षात आम्हाला 65% कोणतं आहे हे जनतेनं प्रश्न विचारलेला आहे. आणि जनतेला या 65%मध्ये परिपक्वता, मजबूतपणा हे झालेला आहे का या इमारतीचा, हे बी तेथील गुत्तेदारांनी आणि जे शाखा अभियंता जे असेल हे यांनी दाखवून द्यावे. खरोखरच हे दाखवून देतील का, किंवा भेगा पडलेल्या इमारती हे जे की केव्हा ढासळणार, जे की 20 ते 30 वर्षापासून अचानक निधी येतो कोट्यवधी रुपये, आणि अचानक निधी आलेला हा करोडो रुपयामध्ये जे बांधकाम वस्तुनिष्ठ शासकीय नियमावलीप्रमाणे करायला पाहिजेत, परंतु का केल्या जात नाही, किंवा जर केल्या असेल तर खरोखरच मजबूतीकरण आहे का त्या इमारतीमध्ये, हा एक प्रश्न सामान्य जनतेला निर्माण होत आहे. जर असेल तर हा 65% जे झालेलं आहे ते कृपया करून दाखवण्यात आहे. मी वरिष्ठ अधिकारी व मंत्री लोकांनाही अर्ज दिला होता. या अर्जामध्ये वरील विषय लिहिला होता मी. प्राथमिक आरोग्य केंद्रात इस्लापूरचे नवीन इमारत बांधकाम बोगस व अपूर्ण काम करून भ्रष्टाचार केल्याबाबत असा अर्ज दिला होता. वरील विषयी विनंती आहे की इस्लापूर परिसरातील कार्यकर्ते असून इस्लापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे मध्ये गेले असता इथे पाणी, लाईट, पोस्टमॉर्टमचे बाळात पाण्याची व्यवस्था, स्लॅब पाण्यामध्ये गळत आहे. संडासच्या जे बांधकाम केलं तिथं ते पाईप फुटून आहे. अंदाजे पत्रकानुसार बांधकाम केले नाही. अंदाजे पत्रकानुसार बांधकाम न केल्यामुळे इथं कामामध्ये दुरुस्ती करण्यात यावी. परंतु आम्हाला कसल्याच प्रकारे आम्ही अर्ज लिहिल्याच्या नंतर आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून काय झालं काय नाही याचं न सांगता गुलदस्त्यामध्ये हा अर्ज ठेवलेला दिसून आलेला आहे, किंवा कचरा कुंडीमध्ये तक्रार आमची फेकलेली आहे असं आम्हाला स्पष्ट करून दिसून येईल. कारण की कोणताच अधिकारी आम्हाला अर्ज दिल्याच्या नंतर भेटलेला नाही. इमारत बांधकाम अर्धवट करून लाखो बिले कसे मंजूर केले असा प्रश्न आहे. लाखो बिले ज्याने मंजूर केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जर केले तर ते शासनानं तसं आम्हाला व जनतेला दाखवून द्यावे. इमारत बांधकाम दर्जाहीन आहे किंवा नाही याची प्रत्यक्ष संशोधक टीम हे पाठवून द्यावी आणि त्याद्वारे करण्यात यावे. सामान्य रोगीच्या जीवाची दखल इथं घेण्यात येईल का? हे इमारत जर मजबूतीकरण असेल तर 100 वर्ष टिकेल का याची ही आम्हाला खात्री द्यावी. शासकीय इमारत बांधकाम करणारे ठेकेदार यांनी जर बरोबर काम जर केले असेल त्यांना इस्लापूरच्या वतीनं आणि सामान्य जनतेच्या वतीनं सत्कार सन्मानाचा कार्यक्रम हेही करण्यात येईल. जर शासकीय इमारतीचं बांधकाम अर्धवट जर झालं असेल हे पूर्ण केव्हा होणार, आणि
ज्यांनी अर्धवट काम केलेलं आहे ते बरोबर अर्धवट झाले का याची देखरेख केव्हा होणार आणि जनसेवा न्यूजच्या माध्यमातून केव्हा हे ठेकेदार किंवा अधिकारी वर्ग हे सांगणार, हा एक मोठा प्रश्न सामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहे. जेणेकरून सामान्य जनतेमध्ये झालेल्या समस्या या आणि ज्या अडचणी ह्या आहेत, या जर वरिष्ठ अधिकारी, बांधकाम मंत्री असेल, आरोग्य मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, कलेक्टर साहेब असेल किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, यांनी या इमारतीच्या बांधकामाकडे लक्ष देऊन ताबडतोब सामान्य जनतेची हेळसांड होत असलेली समस्या लवकरात लवकर मिटवण्याचं कारवाई करावी आणि येथील या परिसरामध्ये राहणारे कर्मचारी असेल तर यांना जे यांचे घरासाठी जे की मोडकळीस आली, पाण्याची व्यवस्था नसेल किंवा नवीन घर यांना मंजूर करण्यासाठी लवकरात लवकर लक्ष देऊन इथं स्टॉपची व्यवस्था करावी, हा एक येथील जनतेची समस्या आहे. त्यामुळे वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि आम्ही जेव्हा बांधकाम झालं, जे बांधकाम कसं बोगस म्हणा, बोगस जर नसेल तर बोगस का नाही, आम्हालाही त्याचे तंतोतत आम्हाला दाखवून द्यावे, जेणेकरून तथ्ये सामान्य जनतेसमोर ठेवण्यात येईल. आणि अधिकारी म्हणत होते की आम्ही यांचं बिल काढलं नाही, त्यांचंही आम्हाला जे रूल्स आहे, नियम आहे, त्याचे बी प्रपत्रक दाखवून द्यावे, जे की काढलं किंवा नाही यांची बी आम्ही जनतेसमोर ही बाजू शासकीय अधिकाऱ्याची ठेवण्यास हरकत राहणार आहे. खरोखरच इस्लापूरमध्येच असे बांधकाम कुदर्जाचे किंवा होत आहे का, किंवा इतर आजूबाजूला जे परिसर आहे, किनवट तालुका आहे, की इथंही बांधकाम मजबूतीकरण होत आहे की बोगस होत आहे की अर्धवट होत आहे, यांची माहिती आम्हाला देण्यासाठी जनसेवा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा.